बोले यीशु मसीह की। प्रभूला धन्यवाद देतो। एक सुंदर समय परमेश्वराने दिला आणि या परिवारासोबत एक आनंद करण्याची संधी प्रभूने दिली, त्याबद्दल धन्यवाद। चिंता करू नका, मी जास्त वेळ घेणार नाही, अगदी वेळेत आपण परमेश्वराचं वचन संपू। आणि म्हणून विश्वास ठेवू की प्रभू आज आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्याशी बोलेल। आमेन। आयोजकांनी सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्या परिवाराचे मी आभार मानतो। गावकरी लोकांचे आभार मानतो, जे पुढारी या ठिकाणी बसलेले आहेत गावाचे त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुंदर या ठिकाणी सहभागिता घडून आणण्यासाठी मदत केली। आणि प्रभूला मी धन्यवाद देतो की तो आपल्यामध्ये आहे आणि आज तो आपल्याशी बोलेल। आमेन। काय सर्वजण तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ। एक छोटीशी प्रार्थना करून ही वचनाकडे जाऊ। धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो, हा समय तुझ्याकडून आहे। बोल माझा देवा, तुझा दास ऐकत आहे। या संपूर्ण जागेला नियंत्रित कर, प्रत्येकाच्या हृदयाला नियंत्रित कर, मला नियंत्रित कर। पवित्र आत्मा तू चालव, मी घटावं तू वाढावा, तुलाच महिमा मिळावी, तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं होते। आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल, प्रार्थना येशूच्या नावाने मागितली, आमेन। एक वचन आपण वाचणार आहोत। ज्या परिवाराला परमेश्वराने एक सुंदर बाळ दिलंय, आज त्या अनुषंगाने देवाचं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण बघू। सगळ्यांचं परिचित वचन आहे, पण आपण वाचू। स्तोत्र संहिता अध्याय 127, स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3 आपण वाचणार आहोत। स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3। पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, परमेश्वराने दिलेलं धन आहे। बस देवाचं वचन काय म्हणतं बघा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे। आमेन। धन धन माहिती कशाला म्हणतात? धन धन माहिती का? धन म्हणजे काय? पैसा ना। बायबल असं म्हणतं, लेकरं जी आहेत, संतती जी आहे ती परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे। आता नीट लक्ष द्या। समजा एखाद्या व्यक्तीला धन मिळालं, पैसा मिळाला। समजा देवाचे दास इथं बसलेले आहेत ना, त्यांना मी सांगितलं हे 1 लाख रुपये तुमचे, हे 1 लाख रुपये मी तुम्हाला दिले, यांना धन मिळालं। काय मिळालं? धन मिळालं। यांच्या मनात पहिला विचार काय येईल बरं? काय येईल? आता मी या धनाचं काय करू? समजते का मी काय सांगतो? घेऊ का परत? हालेलुया। समजते का मी काय सांगतोय? ज्या वेळेस आपल्याला पैसा मिळतो किंवा धन मिळतं, तर पहिला विचार आपल्या मनामध्ये काय येतो की जे धन मला मिळालंय ना, आता मी त्याचं काय करू? याच्याद्वारे मी काय घेऊ? याचा खर्च मी कसा करू? हे कुठं ठेवू? हालेलुया। धन 500 रुपयाला नाही म्हटलं जात, धन 1000 रुपये नाहीये, 2000 5000 रुपये नाही। धन ती संपत्ती आहे जी खूप मौल्यवान आहे। आमेन। जी मोठ्या प्रमाणात आहे त्याला धन म्हटलं जातं। जेव्हा धन आपल्याला मिळतं ना, तर मनुष्याच्या मनामध्ये पहिला विचार हा असतो की आता मिळालेल्या धनाचं मी काय करू? आपण त्या धनाबद्दल विचार करायला लागतो। ते धन मी कुठं ठेवू? त्या धनासाठी मी आता कोणती जागा करू? घरात ठेवलं तर कदाचित त्या ठिकाणी धोका होईल, मी कोणत्या बँकेमध्ये ठेवू? हालेलुया। मला एक सांगा, जेव्हा धन आपल्याला मिळतं ते खर्च करायच्या मागे आपण लागतो का ते वाढवायच्या मागे आपण लागतो? वाटतं का आपल्याला हे संपावं, असं धन संपावं असं आपल्याला वाटतं का? नाही। तर ते काय व्हावं? पैसा बँकेत का ठेवला जातो? वाढवण्यासाठी। डब्यात का नाही ठेवत? कारण वाढत। बँकेचंच कपाट घेऊन या घरात आणि त्याच्यात पैसा ठेवा, वाढेल का? पण त्याच कपाटात बँकेत ठेवा, काय होईल? काय होईल? म्हणून आपण आपला पैसा कुठे ठेवतो? बँकेमध्ये, कारण आपल्याला माहिती व्याजासहित परत भेटेल। हालेलुया। जेव्हा आपल्याला एखादं धन मिळतं ना, तर आपली इच्छा असते लवकर खर्च नाही व्हावा, तर ते अजून वाढावं। आमेन। आपण त्या धनाबद्दल विचार करायला लागतो। बायबल असं म्हणतं, संतती लेकरं जी आहेत ती देवाने दिलेलं काय आहे? धन आहे। म्हणून जेव्हा लेकरं होतात ना, पहिला विचार धनाबद्दल करा, या लेकरांबद्दल करा। आमेन। की आता या लेकरांचं मी काय करू? यांचं पालन पोषण कशा पद्धतीने करू? यांना मी कसं सांभाळू? यांना मी कसं वाढवू? यांच्यासाठी मी काय काय करू? आमेन। समजतं मी काय सांगतोय? प्रियांनो, अनेक लोक जगामध्ये आहेत, अनेक जोडपे जगामध्ये आहेत, दवाखाने करतात, आयुर्वेदिक करतात, लग्नाला वर्षानुवर्ष निघून गेलेले आहेत, पण मुलं बाळ झालेली नाहीये।
लग्न करण्याच्या अगोदर त्यांना नव्हतं माहिती की आम्हाला मूलबाळ नाही होणार, पण तुम्हाला माहितीये अनेक वर्ष होऊन जातात काही जणांना, पण त्यांना मूलबाळ होत नाही. ते नवस करतात, ते दवाखान्यांमध्ये जातात, ते आयुर्वेदिक उपचार करतात, अनेक पैसा घालवतात. कशासाठी? काय मिळावं आम्हाला? हे धन जे देव देतो. आमेन. मग मनुष्य 10 लाख रुपये दवाखान्यात घालून टाकतो. कोणत्या धनासाठी? जे देवाकडून मिळणार आहे. आमेन. कारण माणसाला कळतं 5 लाख 10 लाख दवाखान्यात गेले ना तरी चालतील, पण हे सगळ्यात उत्तम धन मला मिळालं पाहिजे. आमेन. मग पैसा मनुष्याला महत्वाचा नाही वाटत. काय महत्वाचं वाटतं? हे संतान जे धन आहे. आमेन. लाखो करोडोची संपत्ती आपल्याकडे जर असेल प्रियांनो आणि लेकरं नसतील तर काही उपयोग आहे का? आहे का उपयोग? नाही. मनुष्याचं नाव पुढे घेऊन जाणार हे धन आहे. आमेन. मी मेल्यानंतर सुद्धा माझं नाव जर कोणी चालवत असेल ना तर ते धन आहे. आमेन. माझी लेकरं आहेत ज्यांच्याद्वारे माझं नाव त्या ठिकाणी पुढे चालणार आहे. म्हणून बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा मला पैसा मिळाला, मला मी नोकरी करतो, मला पगार मिळाला, तर मी विचार करतो त्या पगाराचं मी काय करायचं, मी कसा खर्च करायचा, कसं सांभाळायचं, कोणत्या बँकेत ठेवायचं, तो कसा वाढेल, त्याच्याद्वारे मी कुठं गुंतवायचं, या सगळ्या गोष्टीचा मी विचार करायला लागतो. मी व्यर्थ खर्च करत नाही. धनाकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं नाही ना, तुम्ही कंगाल व्हाल. बोला काय व्हाल? काय व्हाल? कंगाल. कंगाल तो व्यक्ती असतो ज्याचं धन संपून गेलेलं असतं. कंगाल तो व्यक्ती आहे ज्याचं धन त्यांनी व्यर्थ गोष्टींमध्ये खर्च केलं. तुम्हाला माहितीये, पण जो व्यक्ती त्याच्या धनाचा योग्य ठिकाणी उपयोग करतो ना तो कधी कंगाल होत. अनेक लोकांना परमेश्वर लेकरं देतो, पण त्या लेकरांकडे लक्ष नाही देत. त्या लेकरांकडे चित्त नसतं, त्या लेकरांकडे तुमचं मन नसतं, आणि मग काय होतं माहिती का? लेकरं हातातून निघून जातात, मनुष्य कंगाल होऊन जातो. माणसाला वाटतं की मी एवढं कमवलं, पण लेकरं आज लाईनीवर नाही येत. मनुष्याला वाटतं माझ्याकडे सगळं काय आहे, पण माझे लेकरं वायाला गेलेले आहेत. का? मग काय फायदा झाला एवढं कमवून? कारण माहिती तुम्हाला, तो मनुष्य कंगाल आहे ज्याची लेकरं वाया गेलेली आहे. तुमच्याकडे पैसा अडका खूप असेल, पण लेकरं जर तुमच्या हातामध्ये नसतील ना, तो मनुष्य कंगाल आहे. कारण सगळ्यात मोठं धन तुम्ही गमावलं. सगळ्यात मोठं धन तुम्ही गमावलं. तुम्ही आनंदात नाही राहू शकत. मी माझ्या गाडीला पाहून खुश नाही होत, मी माझ्या घराला पाहून खुश नाही होत, मी माझ्या लेकरांना पाहून खुश होतो. आमेन. तुम्हाला तुमचं सोनं आनंदित नाही करणार, तुम्हाला तुमचा पैसा आनंदित नाही करणार, तुम्हाला तुमची शेती आनंदित नाही करणार, पण जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वादित झालेलं पाहाल तुम्ही आनंदित व्हाल. खरं की खोटं आहे? खरं की खोटं आहे? सगळ्यात मोठं धन हे आहे प्रियांनो. करोडोची संपत्ती असेल आणि लेकरं वाया गेले तर काय उपयोग? खूप मोठा बंगला बी बांधला, लेकरं पिऊन फिरतायत तर काय उपयोग? खूप माझ्याकडे संपत्ती मी कमवत आहे, पण माझा मुलगा जो आहे तो पूर्णपणे नाशाकडे चाललेला आहे तर काय उपयोग? म्हणून बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. सांभाळा त्याला, त्या धनाला नीट सांभाळून ठेवा. कारण जगामध्ये प्रत्येकाला हे धन मिळत नाही. जगामध्ये माझ्याकडे बघा, मी 25 वर्ष, माझ्या वयाच्या 25 वर्षापर्यंत माझ्या जीवनामध्ये व्यसन होती. काय होती? व्यसन. मी दारू प्यायचो, मी तंबाखू खायचो, मी सिगरेट प्यायचो, मी गुटखा खायचो. माझं वय 25-26 वर्षाचं होईपर्यंत माझ्या जीवनामध्ये ही व्यसन होती. मला नोकरी होती तरी माझी आई रडायची, मला नोकरी होती तरी माझी बायको रडायची. का? कारण धन संपत चाललेलं होतं. माझ्या आईचं जे धन होतं ना हे संपत चाललेलं होतं. माझी आई माझ्या नोकरीकडून पाहून खुश नव्हती, माझी आई माझ्याकडे पाहायची, तिला रडायला यायचं. का? कारण हे धन काय होत चाललं होतं? संपत चाललं होतं. फायदा नाही नोकरीचा, फायदा नाही पैशाचा, व्यवसायाचा. लक्षात घ्या, हे सगळ्यात मोठं धन आहे. आमेन. जे लेकरं परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे ना प्रियांनो, हे सगळ्यात मोठं धन आहे. म्हणून जेव्हा देव लेकरू देतो ना, पहिले विचार करा, देवाने मला काय दिलंय? धन. मग तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. काय केला पाहिजे? त्याच्याबद्दल. याला मी कसं सांभाळायचं? आमेन. याच्यासाठी मी काय करायचं? हे कशा पद्धतीने वाढेल, हे कशा पद्धतीने आशीर्वादित होईल, हे धन माझ्यासाठी कसं फायदेशीर ठरेल. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय ते? जर मला धन मिळालं ना, त्याचा पहिला फायदा कोणाला व्हायला पाहिजे? मला. बोला, कोणाला व्हायला पाहिजे? आई वडील म्हणून त्या लेकराचा पहिला फायदा मला व्हायला पाहिजे. आमेन. जर आपल्या लेकरांचा फायदा आई वडिलांना नसेल ना, तर काहीच उपयोग नाही त्या धनाचा. कंगाल झालेले आहात तुम्ही.
कारण तुमच्या धनाचा तुम्हाला काही फायदा होत नाहीये. योग्य वेळी आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. एकदा लेकरं हातातून गेले तुम्ही परत त्यांना बाहेर आणू शकत नाही. लेकरांना धनासारखं बघा. बोला कशासारखं बघा. मनुष्याच पैशाच्या मागे लागलाय. मनुष्य जगातलं धन कमवायच्या मागे लागलाय. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं धन तुमच्या घरामध्ये आहे. आमेन. तुमच्याकडे घर नसेल, तुमच्याकडे गाडी बंगला नसेल, तुमच्याकडे पैसा नसेल, पण मी तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे लेकरं आहेत तर ते सगळ्यात मोठं धन आहे. हालेलुया. तुमची लेकरं तुमच्या जीवनासाठी सगळ्यात मोठं धन आहेत. लेकरं तुमचं जीवन बदलू शकतात. लेकरं परिवाराची ओळख बदलू शकतात. लेकरं आई वडिलांची ओळख बदलू शकतात. आमेन. नीट लक्ष द्या प्रियांनो. एका आई वडिलांना अभिमान तेव्हा असतो, तेव्हा नाही जेव्हा लेकरं आई वडिलांच्या नावाने ओळखले जातात. जेव्हा लेकरांमुळे आई वडील ओळखले जातात तेव्हा आई वडील खुश होतात. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय. जेव्हा लेकरांमुळे आई वडील ओळखले जातात तेव्हा त्या ठिकाणी आई वडील खुश होतात. हा माझा मुलगा आहे, हा त्या व्यक्तीचा मुलगा आहे. आमेन. नीट लक्ष द्या. आपली ओळख आपल्या लेकरांना नसावी, त्यांच्यामुळे आपली ओळख व्हावी असं ते धन तयार करा. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली, बायबल म्हणतं की आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, येशू ख्रिस्त. आमेन. तुम्हाला माहितीये आज देव बापाची ओळख येशूमुळे आहे. आमेन. मी देवाला कसं काय ओळखतो, कोणामुळे ओळखतो? येशूमुळे. तो देवाचा कोण आहे? पुत्र, एकुलता एक पुत्र. मी येशूला ओळखलं म्हणून मी देवाला ओळखू शकतोय. आमेन. येशूमुळे देव बापाची ओळख आहे. असा मुलगा, अशी संतती, असं धन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. मरिया कोणाची आई होती? येशूची. आईला कोणामुळे ओळखतात? येशूमुळे. बोला कोणामुळे ओळखतात? योसेफ कोणाचा बाप होता? अरे बोला, येशूचा. ओळख कोणामुळे? येशूमुळे. मुलगा उत्तम निघाला, मुलगा देवाचा पुत्र होता, मुलगा पवित्र जीवन जगला, मुलाने देवाची सेवा केली, त्याच्यामुळे सगळ्यांची ओळख झाली. हालेलुया. हे धन आहे प्रियांनो. मी तुम्हाला सांगतो याच्यामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल, याच्यामुळे तुम्ही आशीर्वादित व्हाल, याच्यामुळे तुमची ओळख राहील, याच्यामुळे जग तुम्हाला ओळखेल. हालेलुया. हालेलुया. असं धन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आमेन. पण अडचण ही आहे की योग्य वेळी आपण त्या धनाकडे लक्ष देत नाही. नीट लक्ष द्या. हे धन कोणी दिले? परत वाचा ते वचन, परत रिपीट करा. 3रं वचन पहा. संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. धन आहे. कोणी दिलेलं? देवाने. बोला कोणी दिलेलं? तुम्हाला माहितीये जे देव देतो ना ते चोरण्याचा एक व्यक्ती प्रयत्न करतो. कोण? जे देवाने दिलेलं असतं ना त्याला एक व्यक्ती चोरण्याचा प्रयत्न करतो. कोण? सैतान. बोला कोण? कारण सैतान देवाचा कोण आहे? वैरी. बोला कोण आहे? जर हे धन देवाने नसतं दिलं तर सैतानाने चोरलं नसतं. सैतान तुमचा पैसा नाही चोरत, सैतान तुमची प्रॉपर्टी नाही चोरत, सैतान ते धन चोरतो जे देवाकडून आहे, जे देवाने दिलेलं आहे. सैतानाचं लक्ष त्या धनाकडे आहे जे परमेश्वराचं आहे. समजतं मी काय सांगतोय? म्हणून लक्ष द्या. आपल्या लेकरांकडे सैतानाचं लक्ष असतं. कसं काय मी या धनाला खराब करू, कसं काय या धनाला मी चोरू, म्हणून सैतान चोरत फिरतो. बायबल म्हणतो तो नाश, घात आणि हत्या करण्यासाठी आला. कोण? सैतान. बोला काय करण्यासाठी आला? नाश, घात आणि हत्या करण्यासाठी. तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त जर लक्ष द्यायचं ना आपल्या लेकरांकडे द्या, कारण हे कोणी दिलेलं धन आहे? देवाने. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष कोणाचं आहे? सैतानाचं. पैसा भेटला ना, धन भेटलं ना तर चोरीची भीती असते. कसली भीती असते? चोरीची भीती असते. म्हणून त्याला कुठे ठेवतात? कपाटात नाही, बँकेत ठेवतो आपण. बँकेत चोरलं बी गेलं तरी परत भेटेल, कारण जबाबदारी आपली नाही, कोणाची? बँकेची. ती बँक बी फोडून टाकली तरी सुद्धा आपला पैसा कुठे जाणार नाही, कारण आपण बँकेत ठेवायला दिलाय. समजतं मी काय सांगतोय? जे धन देव देतो ना देवाच्या हातात सोपवा. आमेन. तुम्ही नाही सांभाळू शकत, आपण त्या धनाला नाही सांभाळू शकत. ज्याने दिलंय ना तोच ते सांभाळू शकतो. तुम्हाला माहितीये सगळ्या बँका कोणाच्या अंडर असतात? सगळ्या बँका कोणाशी जोडलेल्या असतात तुम्हाला माहितीये? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI म्हणतात त्याला, जे नोटा छापतात.
आरबीआय काय असतात? आरबीआय काय करते माहिती तुम्हाला? रिझर्व्ह बँक नोटा बनवते. बोला काय बनवते? नाशिकला नोट ट्रेस आहे. नाशिकला काय आहे? तुम्ही नाशिकला जर गेले ना, तिथं नोटा बनतात. गरम गरम नोटा पाहिजे असतील तर नाशिकला जायचं. नाही हसू नका, खरंच आहे, भेटणार नाही पण तिथं बनतात. हा, भारतामध्ये नाशिक हे ठिकाण आहे की ज्या नाशिकला नोट प्रेस आहे. नोट प्रेस म्हणजे जिथं नोटा बनतात. 500ची नोट, 50ची नोट, 100ची नोट, या सगळ्या नोटा छापल्या जातात. आणि ह्या नोटा बनण्याचा जो कारखाना असतो ना, हा आरबीआयच्या अंडर असतो. कोणाच्या? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या अंडर त्या ठिकाणी त्या नोटा तयार होतात. आणि सगळ्या बँका आरबीआयशी जोडलेल्या असतात. कोणाशी जोडलेल्या असतात? आरबीआयशी. का? ज्याने बनवलं ना त्यांच्याशी जोडलेल्या असतात. म्हणजे लुटला बी गेला तरी कोण देईल? आरबीआय. हालेलुया. त्याच्याशी जोडलेले आहेत. देवाने तुम्हाला जे धन दिलेलं ना ते त्याच्याशी जोडून ठेवा. कोणाशी जोडून ठेवा? देवाशी. कोणी लुटू शकणार? कोणी चोरू शकणार? तुमचा तोटा होणार नाही, उलट वाढत जाईल. बोला काय होत जाईल? वाढत जाईल. तुमच्या धनाला तुम्ही नाही सांभाळू शकत, ते देवाच्या हातामध्ये द्या. आमेन. एक सुंदर उदाहरण आहे बायबलमध्ये, वाचू आपण. शास्तेचं पुस्तक काढा. शास्ते 13वा अध्याय. शास्ते याचा 13वा अध्याय वचन 2 पासून पुढे. शास्ते याचा 13वा अध्याय वचन 2 पासून पुढे. लक्ष द्या. हा, चालू कर. त्यावेळी सरा गावी त्यावेळी सरा ह्या गावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. नीट लक्ष द्या. मानोहा नावाचा एक मनुष्य होता. त्याची स्त्री वांज होती. बोला काय होती? बायबल मध्ये म्हटलेलं आहे सरा ह्या गावी एक मनुष्य होता, त्याची बायको वांज होती. वांज कोणाला म्हटलं जातं? जिला मुलबाळ होत नाही. तुम्हाला माहिती, लग्न झालेल्या एखाद्या बहिणीला जिला मुलबाळ होत नाही ना, तिच्याकडे सगळं जरी असलं ना तरी तिला जो त्रास होतो ना तो सगळ्यात जास्त आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या बहिणीला माहिती असतं तिचं दुःख काय आहे. तिच्याकडे सगळं असू द्या, पैसा असू द्या, घरदार असू द्या, नवरा चांगला असू द्या, पण मुलं बाळ नसतील ना तर तिचा त्रास सगळ्यात मोठा असतो. ही जी स्त्री होती ही काय होती? वांज होती. हिला मुलबाळ नव्हतं. समाजामध्ये त्या ठिकाणी लोक वेगळ्या पद्धतीने बघतात. मान नाही मिळत. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. ही स्त्री वांज होती असं बायबल मध्ये म्हटलेलं आहे. पुढे वाचा. परमेश्वराच्या दूताने तेव्हा देवाच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले. हा, बायबल मध्ये म्हटलंय परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले. काय दिले? दर्शन दिले. बघा, एक वांज स्त्री आहे, तिला परमेश्वराचा दूत दर्शन देत आहे. याचा अर्थ ही स्त्री कशी असेल? भय मानणारी, प्रार्थना करणारी, देवाच्या उपस्थितीमध्ये राहणारी. देवदूत कोणाला पण दर्शन देतो का? तुमच्यापैकी किती जणांना दिलंय? दिलं का? नाही देत ना. कोणाला पण दिल का? मरियला कोणी दर्शन दिलं? देवदूताने. हे कृपा पावलेल्या स्त्री. काय म्हणतो तो? हे कृपा पावलेल्या स्त्री. आमेन. कर्नलियस प्रेषितांच्या कृत्यामध्ये कोणी दर्शन दिलं? देवदूताने. तो काय म्हणतो माहिती का देवदूत त्याला? तुझ्या प्रार्थना आणि तुझा दान धर्म देवासमोर आलेला आहे. आमेन. काय काय देवासमोर आलंय? तुझा प्रार्थना आणि तुझा दान धर्म. जो व्यक्ती प्रार्थना करतो ना देव त्याला दर्शन देतो. हालेलुया. जो व्यक्ती देवाला शोधतो ना देव त्याला सापडतो. आमेन. जो शोधतच नाही त्याला सापडत नाही. जो मागतच नाही त्याला मिळत, आणि जो ठोकतच नाही त्याच्यासाठी उघडलं जात नाही. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. जो प्रार्थना करतो एक दिवस येतो की देव त्याला सापडतो. आमेन. म्हणून कर्नलियसच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे तो प्रार्थना करणारा होता, दान धर्म देणारा होता. जेव्हा स्वर्गदूत त्याला भेटायला आला तो म्हटला तुझे दान धर्म आणि तुझ्या प्रार्थना देवासमोर आलेले आहेत. आमेन. बहिणींनो, जर मुलबाळ होत नसेल ना, रडा देवाकडे, मागा देवाकडे, प्रार्थना करा देवाकडे. एक दिवस येईल परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. हालेलुया. एक दिवस येईल परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. ही मानोहाची बायको रडत होती देवासमोर, आणि एक दिवस आला, देवदूताने दर्शन दिलं, आणि देवदूत तिला म्हटला. पुढे वाचा. पहा, तू वांज असून तुला मुलबाळ झाले नाही. दूत म्हटला तू वांज असून तुला आजपर्यंत मुलबाळ झालं नाही, पण आता
तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. पण देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. आता तू गर्भवती होशील आणि तुला काय होईल? मुलगा होईल. आमेन. आमेन. जे वचन परमेश्वर आज बोलत आहे, जर कोणाला मुलबाळ नाहीये, भविष्यवाणीच्या रूपामध्ये घ्या. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आमेन. कारण देव त्याच्या वचनाद्वारे काम करतो. हालेलुया. ज्यावेळेस वचन येतं, वचनच गर्भधारणा करतं आणि वचनच आशीर्वादित करतं. आमेन. नीट लक्ष द्या. देवदूत तिला म्हटला, तू वांज आहेस पण तू गर्भवती होशील. बोला काय होशील? गर्भवती होशील, तुला मुलगा होईल. हालेलुया. पुढे वाचा. आता तू जपून राहा. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको. द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको. आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको. कोणता पण अशुद्ध पदार्थ खाऊ नको. का? कारण तुला काय जन्माला येणार आहे? बाळ. मला काय जन्माला येणार आहे? बघा, बाळ आईच्या उदरात जन्माला येणार आहे. पण पथ्य कोणाला पाळावं लागतं? आईला. कोणाला पाळावं लागतं? आईला. बाळ तर पोटात आहे ना. जेव्हा बाळ जन्माला येतं ना किंवा आईच्या उदरात असतं ना, तर तुम्हाला माहिती, बहिणींना डोहाळे लागतात. डोहाळे मला नाही माहिती मावशीमध्ये काय म्हणतात. आंबट खावंसं वाटतं बघा, त्याला डोहाळे म्हणतात मराठीमध्ये. मावशीमध्ये काय म्हणतात? आहे का काही शब्द? हा, खातो नाही. म्हणजे डोहाळे हा शब्द कशासाठी माहिती का? एखादी बहीण जी आहे ना, ती जर गर्भवती राहिली तर तिला काहींना आंबट खावंसं वाटतं. बरोबर आहे ना? त्याला डोहाळे म्हणतात. काय म्हणतात? डोहाळे. तुम्हाला माहितीये, आतापर्यंत जिला चिंच खायला नाही आवडायची, जेव्हा तिला दिवस जातात तर काय खायला आवडतं? चिंच. ती नाही खात, हा मागतो. ती नाही खात, कोण मागतो? पोटात कोणीतरी आहे ना आता. हालेलुया. खरे की बहिणींनो? जेवढे आया आहेत त्यांना माहिती असेल. आतापर्यंत अंड आवडायचं, आता अंड्याचा वास सुद्धा आवडत. तुम्हाला नाही आवडत, याला नाही आवडत. तुम्हाला आवडतं, आतापर्यंत खात होते, पण हा आला ना आता आवडत नाही. बघा, नीट लक्ष द्या. किती अद्भुत गोष्टी आहेत ना. बाळ जन्माला येणार असतं ना, आईच्या सवयी बदलून जातात. कोणाच्या सवयी बदलतात? आईच्या. आईचं खाणं बदलून जातं, आईच्या आवडी निवडी बदलून जातात. प्रॉब्लेम आईचा नाहीये, प्रॉब्लेम लेकराचा आहे. हालेलुया. कारण जन्माला कोण येणार आहे? खरंय की खोटंय? हा. त्या लेकराला जे पाहिजे ना ते मागतं ते, आणि आई मग तेच खाते. आमेन. ज्या बहिणीला दिवस जातात ना, ती बाळाच्या हिशोबाने खाते. हालेलुया. जास्त तिखट खाणार नाही, चुकीच्या गोष्टी खाणार. एवढंच काय, आजारी पडलं तरी तुम्ही मनाच्या गोळ्या घेऊ शकत नाही. तुम्हाला डॉक्टरला विचारावं लागतं. कोणाला विचारावं लागतं? इतर वेळेस ताप आला, पॅरासिटामॉल घेतली, पण गर्भवती असल्यावर तुम्ही पॅरासिटामॉल घेऊ शकत नाही. तुम्हाला डॉक्टरला विचारावं लागतं, घेऊ का नको? का? कारण आता कोण आहे मध्ये? बाळ आहे. हालेलुया. आयांनो, नीट लक्ष द्या. बाळ जेव्हा पोटात असतं ना, तेव्हापासून तुमच्या सवयी बदलतात. तेव्हापासून तुम्हाला विचार करावा लागतो काय खायचं आणि काय नाही खायचं. तो विचार करा. जन्माला आल्यानंतर त्याच्या समोर तुम्ही कसे वागले पाहिजे. जर पोटात असताना तुमच्या खाण्यापिण्याने त्याच्यावर परिणाम होत असेल, तर जन्माला आल्यानंतर तुमच्या खाण्यापिण्याने परिणाम नाही होणार का? अरे होणार नाही का? ते तुम्हाला पाहिल डायरेक्ट खाताना आणि पिताना. समजते का? जर मी दारू पित असेल ना, मी माझ्या मुलाला नाही सांगू शकत की तू पिऊ नको, कारण तो कोणाला बघतोय? मी जेव्हा त्याचा मुका घ्यायला जातो तर त्याला कसला वास येतोय, मग मी त्याला म्हणल का नको पिऊ? त्या बिचाऱ्याची चूक नाहीये हो, त्या लेकराची, कारण मी तेच तोंड घेऊन त्याच्या समोर जातोय त्याचा मुका घ्यायला, तोच वास घेऊन मी त्याच्या समोर जातोय. कसं काय म्हणाल त्या लेकराला तू पिऊ नको? लहानपणापासून तोच वास तुम्ही दिलेला आहे, लहानपणापासून तेच तोंड घेऊन तुम्ही त्याच्याजवळ गेलेले. लेकराची चुकी नाहीये, लेकर तुमच्यामुळे बिघडतात. देवाने दिलेलं धन नाश करू नका, देवाने दिलेलं धन नाशाकडे जाऊ देऊ नका, व्यर्थ गोष्टींमध्ये खर्च करू नका. समजतंय का मी काय सांगतोय? जन्म झाला नाहीये तरी सुद्धा देवदूत काय म्हणतो? परत वाचा ते वचन. तू जपून राहा. तू जपून राहा. काय? कसा राहा? तुला मुलगा पाहिजे ना, तुला परमेश्वर मुलगा देते, पण तू कशी राहा? जपून राहा. मनाला येईल ते वागायचं नाही, मनाला येईल ते खायचं नाही, आणि मनाला येईल ते प्यायचं नाही. तू कशी राहा? जपून राहा. कारण परमेश्वर तुला काय देते? मुलगा. बोला काय देते? सोपं नाहीये. मूल म्हणजे
परमेश्वराने दिलेलं धन आहे. देव म्हणतो जपून राहा, मनाला येईल तसं वागू नका, कारण परमेश्वर तुम्हाला एक धन देतोय. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला नाही माहिती तुमच्या पोटी जो जन्माला येणार आहे, कदाचित तो काही होऊ शकतो. तो कितीही मोठ्या पदावर जाऊ शकतो, त्याला परमेश्वर कितीही उंच करू शकतो. पण जर तुम्ही अडखळण झाले तर तो काहीच होऊ शकत नाही. जर तुम्ही ते धन व्यवस्थित ठेवलं नाही तर तो काहीच होऊ शकत नाही, त्याचा नाश होईल. आणि याला जिम्मेदार तुम्ही असाल. समजतं मी काय सांगतोय? तुम्ही असू शकतात. मी पिंपळनेरला राहतो, जवळ सामोडे म्हणून गाव आहे. सामोडे म्हणून गावात आपल्या आदिवासी परिवारातील एक व्यक्ती कलेक्टर झाला. काय झाला? कलेक्टर. आई वडिलांना माहिती सुद्धा नव्हतं, त्याच्या आईला कलेक्टर नाव सुद्धा तोंडात घेता येत नव्हतं ज्या दिवशी तो कलेक्टर झाला. समजते? तिला हे बी कळत नव्हतं त्या आईला की कलेक्टर म्हणजे कोणती डिग्री आहे. तो कलेक्टर होऊन जेव्हा लाल दिव्याच्या गाडीत आला तेव्हा तिला कळलं की एवढे लोक भेटायला आले, कलेक्टर म्हणजे काहीतरी मोठं आहे. समजतंय? जेव्हा बाळ जन्माला घातलं होतं ना, तिला नव्हतं माहिती हे लेकरू कलेक्टर होईल. एक आपल्यासारख्या आदिवासी परिवारातला मुलगा नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून राहून गेलाय. मग मला एक सांगा ना, देवाने जर तुम्हाला पण लेकरं दिलेले आहेत, होऊ शकतो त्याच्यातून पण कोणीतरी. एखाद्याला देव मंत्री बनवू शकतो, एखाद्याला परमेश्वर असून कुठेतरी उंच करू शकतो. नाही करू शकत? नाही करू शकत? करू शकतो. आई वडील जर जपून राहिले ना तर तुमचे लेकरं आशीर्वादित होतील. आमेन. तुम्ही विचार केला नसेल अशा पद्धतीने परमेश्वर तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. हालेलुया. कोणी जपलं पाहिजे? आई बापांनी. मला कोणी जपलं पाहिजे? कारण धन कोणाला दिलंय? आई बापांना. धन कोणाला दिलंय? मग जबाबदारी कोणाची आहे? हालेलुया. तुम्ही मला 10,000 रुपये सांभाळायला दिले ना आणि माझ्याकडून हरवले, तर जबाबदार कोण झालो? चूक कोणाची? माझी. कारण हरवले कोणी? मी. देवाने तुम्हाला धन दिलंय, जर तुम्ही तुमच्या हातातून हरवून दिलं ना, परमेश्वर हिशोब घेईल. परमेश्वर तुमचा काय घेईल? कारण हे धन तुमचं नव्हतं, कोणी दिलंय? हा, परमेश्वर म्हणतो त्या बाईला, तू वांझ होती, मी तुला मुलगा देतो, पण तू कशी राहा? जपून राहा. बोला, कशी राहा? जेवढे आई वडील इथं बसलेले आहेत प्रत्येकाला मी सांगतो आज, जपून राहा. तुम्ही काय कित्ता घालतायत, तुम्ही काय आदर्श घालतायत, तुमचे लेकरं तुम्हाला काय म्हणून बघतायत, तुम्ही काय त्यांच्या समोर आदर्श ठेवतायत, जपून राहा. मुलं बिघडल्यानंतर बोलायचं नाही मुलं कशी काय बिघडले, ते तुमच्यामुळे बिघडले, कारण तुम्ही जपून नाही राहिले, तुम्ही स्वतःला नाही जपलं. सुतारकाम माहिती तुम्हाला? सुतारकाम. सुतारकाम जो व्यक्ती घरी करत असेल ना, त्याची मुलं आपोआप शिकतात. काय? सुतार. कसं काय शिकतात? काय करून? पाहून. हालेलुया. कुंभाराच्या घरी जर कुंभाराचं मुलं असेल ना, तर ते काय शिकतं? कुंभार काम. कारण ते रोज काय करतं? पाहत. लेकरं जे बघतात ते शिकतात. हालेलुया. त्यांना शिकवावं नाही लागत. लहान लेकरांचा स्वभाव असतो, जे बघतील ते शिकतील. आमेन. मग आई वडिलांनो, तुम्ही त्यांच्या समोर काय करतायत? तुम्ही शिव्या द्याल ते शिव्या देतील, तुम्ही भांडाल ते भांडतील, तुम्ही व्यसन कराल ते व्यसन करतील, तुम्ही मारामाऱ्या कराल ते मारामाऱ्या करतील, तुम्ही चोऱ्या कराल ते चोऱ्या करतील. बघता कोणाला आहे? बघता कोणाला आहे? आई बापांना. तुम्ही प्रार्थना कराल, मुलं काय करतील? तुम्ही बायबल वाचाल, मुलं काय करतील? तुम्ही सेवा कराल, मुलं काय करतील? सेवा. सोपी गोष्ट आहे. तुम्ही पवित्र जीवन जगा, मुलं काय करतील? समजतंय मी काय सांगतोय? बोला येशू मसीह की. आमच्या लेकरांना सांगावं नाही लागत घरी पिक्चर बघू नको, कारण आम्ही बघत नाही. ते नाही बघत, त्या पिक्चरचे गाणे पण नाही ऐकत. का? त्यांना नाही सांगावं लागत सिनेमा नको बघू, कारण आई बाप बघत नाहीये. जे आम्ही नाही करत आमची मुलं नाही करत. मी फेसबुकवर नाहीये किंवा मी फेसबुक नाही चालवत, माझी मुलं नाही चालवत. मी इंस्टाग्राम नाही चालवत, माझी मुलं पण नाही चालवत. कोणाला बघतात? अरे बोला. इथं मी चुकतोय, मी मुलाला म्हणायचं तू बेटा तू हे करू नको. पोराला म्हणतात जा बेटा एक विमलची पुडी घेऊन ये, आणि मुलाकडून अपेक्षा करतात त्याने खायला नको. अरे तू सवय लावतोय ना, त्याला आत्तापासून कळलंय की तिला भेटते, आत्तापासून त्याला कळलंय उद्या तो तुम्हाला पाठवेल घ्यायला. एक दिवस असा येईल तो
म्हाताऱ्याला म्हणाल निघ दुकानावर जा, विमलची पुडी घेऊन ये. कोण सांगेल? मुलगा. कारण तुम्ही त्याला सवय लावली आहे. जेव्हा तो मोठा झाला ना तो तुम्हाला पाठवेल घ्यायला, कारण तुम्ही त्याला पाठवताय. तेच शिकेल जे तुम्ही करतायत. खरंय की खोटं आहे? अरे बोला. धन आहे परमेश्वराने दिलेलं. बोला काय? धन. याला सांभाळा. म्हणून त्या बाईला देवदूत म्हटला जपून राहा. आता काय राहा? जपून राहा, कारण मी तुला मूल देते. आमेन. हलक्याने घेऊ नको. हे संतती ही देवाने दिलेलं धन आहे. स्वतः जपून राहा. हालेलुया. वाचा. आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस. दारू पिऊ नको, मद्य पिऊ नको. देव तिला स्ट्रिक्टपणे सांगतोय, कारण त्याचा परिणाम कोणावर होईल? लेकरावर. बोला कोणावर होईल? किती महान परमेश्वर आहे. आमेन. आपल्याला काळजी पाहिजे ना आपल्या लेकरांची. काळजी कोणाला आहे? देवाला. कारण दिलं कोणी आहे? म्हणून आपल्याला काळजी नाहीये. लेकरं थोडे फिरायला लागले का, खेळायला लागले का, गदलीत फिरतात इकडे तिकडे ना. हा. आपला मोबाईल 5 फुटाच्या अंतरावर असतो आपल्या. किती? तेवढ्या अंतरापासून तो कधीच दूर जात नाही. तो कुठेही असेल तरी सुद्धा. बहिणी तुम्ही स्वयंपाक करत असाल तरी मोबाईल कुठे असतो? किचन ओट्यावर. बोला कुठे असतो? हा. मोरीमध्ये कपडे धुत असाल तरी तो दगडावर असतो. कुठं असतो? दगडावर. 5 फुटाच्या दूर नाही राहत मोबाईल, कारण तो दिसला पाहिजे कोणाचा फोन आला. समजतंय का? आत्ताच जर मेला असेल ना एखादा, त्याचा मोबाईल वाजू द्या, तो लगेच उठून बसेल. त्याला जिवंत करण्यासाठी देवाची गरज नाहीये. हा. तो आत्ता मेला असेल ना, एखादा सिरियस पेशंट बेशुद्ध पडला ना, मोबाईल वाजवा त्याचा, तो उठून बसेल कोणाचा आला. माणूस मोबाईलला दूर ठेवत नाही. आणि लेकरं ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. आणि संध्याकाळ झाल्यावर आई बाहेर निघते. कोंबडीला शोधतात ना, कोंबड्या गोळा करतात तसं. आमचा मुलगा पाहिला का? आमचा सोन्या पाहिला का? कुठे गेला? नाव काय? सोन्या. अरे नुसतं नाव सोन्या ठेवू नका, सोन्यासारखं जपा त्याला. हालेलुया. सोन्या फिरतो इकडं तिकडं. कोंबड्या बरोबर येतात संध्याकाळी. मुलगा येत. हालेलुया. कोंबड्यांना सवय लावलेली असती. काय लावलेली असती? अंड सुद्धा आपल्याच घरात द्यायला पाहिजे. ही पण आपण काय लावतो त्यांना? सवय. दुसऱ्याच्या घरात देतच नाही ती. तुम्ही कोंडून जरी ठेवलं तरी देणार नाही, कारण आपण काय लावली तिला? सवय. खरं की खोटं आहे? संध्याकाळ झाली की बिचारा सगळ्या कोंबड्या कुठे येतात? आपल्या घराकडे. एखाद दिवशी तुम्हीच कापून खाल तिला, पण तरी ती बिचारी सहज कुठे येते? तिला बिचारीला माहिती नाही हा एखाद दिवशी माझा कार्यक्रम करेल असं. पण ती भोळी असती. तिला आपण काय लावलेली आहे? सवय. संध्याकाळ झाली का ती घरी येते. लेकरं येतात घरी, तरुण मुलं येतात का घरी संध्याकाळ झाल्यावर? उलट संध्याकाळ झाल्यावर ते कुठे निघतात? बाहेर. मग केव्हा येतील याची गॅरंटी नाही. अरे तुम्ही बैलांना सवयी लावल्या आहेत, तुम्ही बकऱ्यांना सवयी लावल्या, तुम्ही कोंबड्यांना पण सवयी लावल्या, पण लेकरांना सवयी नाही लावल्या. लेकरं तर संध्याकाळ झाल्यावर बाहेर निघतात, आणि घरी येतील याची गॅरंटी नाही. घरी केव्हा येतील याची गॅरंटी नाही. कारण कोंबड्या तुमच्यासाठी धन आहे, बकऱ्या तुमच्यासाठी धन आहे, तुमचे गाय बैल तुमच्यासाठी धन आहेत, पण लेकरं तुमच्यासाठी धन नाही. धन असतं ते कुठं आलं असतं? संध्याकाळी. अरे बोला घरी. पण लेकरं कुठेही फिरतात तरी आपल्याला पडलेली नसती. का? कारण आपण त्याला धन समजत नाही. बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं, आणि पोटची फळी त्याची. हालेलुया. परमेश्वर म्हटलं की तू सांभाळ, लक्ष दे, जपून राहा. मद्याला शिवायचं नाही, चुकीचं काय खायचं नाही, चुकीचं काय प्यायचं नाही. पुढे वाचा. कारण पहा तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको.
कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर तो होईल देवाचा नाझीर होईल. पुढे वाचा. आणि इस्रायलास फलिष्ठांच्या हातून सोडवायला हा? तोच आरंभ करील. तोच आरंभ करील. पुढे त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला आता सांगितले. नीट लक्ष द्या. देवदूताने दर्शन दिलं, तिने जाऊन कोणाला सांगितलं? नवऱ्याला. नवऱ्याला काय सांगितलं? मला एक काय देव माणूस- काय- थांब ना. मला काय होणार आहे? मुलगा. काय होणार आहे? आपल्याला देव काय देणार आहे? बाळ. पहिला आनंदाचा तिने मेसेज कोणाला जाऊन सांगितला? नवऱ्याला, की आपल्याला देव मूल देणार आहे. हालेलुया. आता बघा तिचा नवरा पण किती धार्मिक आहे हे बघा नीट. तिने मानोहाला जाऊन सांगितलं की देवाने मला दर्शन दिलं आणि त्याने म्हटलं तुला मुलगा होणार आहे. मग पुढे वाचा. एक देव माणूस माझ्याकडे आला. एक देव माणूस माझ्याकडे आला त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते. आणि तो देवदूतासारखा दिसत होता. पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही मी विचारलंच नाही तू कुठून आला. व त्याने मला आपले नाव सांगितले नाही. हा? तो मला म्हणाला, हा? पहा तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. स्वर्गदूताने मला सांगितलं की तुला मुलगा होईल, यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको म्हणून तू द्राक्षरस किंवा मद्य दारू वगैरे पिऊ नको, आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको. काहीच अशुद्ध खाऊ नको. कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाझीर कारण आहे. तो देवाने दिलेलं धन आहे, त्याचा नाझीर आहे. पुढे हे ऐकून मानवाने परमेश्वराची विनवणी आता केली. नीट लक्ष द्या. जेव्हा तिच्या नवऱ्याने ऐकलं ना की देव मुलगा देणार आहे, तर त्याने परत कोणाची प्रार्थना केली? परमेश्वर. त्याने देवाची विनंती केली, याने पण प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. अजून मूल जन्माला आलेलं नाही. नाहीये. आत्ताशी कुठेतरी गर्भधारणा होईल. आमेन. नुसतं देव भविष्यवाणी करतोय तरी बघा तो परिवार किती देवाचं भय मानतो. आमेन. तरी तो त्या धनाचा किती विचार करतो. होणाऱ्या मुलाबद्दल ते आत्तापासून किती चिंता करतायत. अजून जन्म झाला, इथं जन्म झाला तरी टेन्शन घेत नाही. हालेलुया. किती अद्भुत परिवार आहे. त्याने लगेच देवाची काय केली? विनवणी केली, प्रार्थना केली. काय केली? वाचा. हे प्रभू, जो देव माणूस तू आमच्याकडे पाठवला होता, ज्या दूताला तू आमच्याकडे पाठवलं होतं त्याने पुन्हा आमच्याकडे यावे त्याने परत आमच्याकडे यावं अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. का? आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे, जो मुलगा जन्माला येईल त्याला आम्ही कशा पद्धतीने संगोपन करावं हे त्याने आम्हाला शिकवावे. हे असे त्याने कर. आम्हाला शिकवावे. आमेन. हा. काय करावं जन्मानंतर त्याचं संगोपन. त्याला कसं आम्ही लहानाचं मोठं करावं ना, हे पण तूच आम्हाला शिकव. आमेन. कोणाला शिकवायला लावतो तो? देवदूताला. हालेलुया. समजतंय का? तुमच्या लेकरांना वळण लावण्याचं काम शाळेचं नाहीये, शिक्षकांचं नाहीये, तुमचं आणि देवाचं आहे. हालेलुया. बाकी कोणीच तुमच्या लेकरांना वळण लावू शकत नाही. कारण सगळ्यात जास्त ते कोणासोबत राहतात? आई बापांसोबत. बरेचसे आई वडील म्हणतात तरुण मुलं बिघडतात ना, तेव्हा आई वडिलांचा एक फेमस डायलॉग आहे, मित्रांमुळे बिघडले. कोणामुळे बिघडले? मित्रांमुळे नाही बिघडत, ते तुमच्या सोबत राहून बिघडले. का? कारण जास्त वेळ कोणासोबत होते? तरुण होईपर्यंत कोणासोबत होते? अरे बोला. मग मित्रांमुळे कसे काय बिघडले? 2 तास 3 तास मित्रांसोबत फिरतात, त्याच्यात बिघडतील? नाही. तुम्ही चुकीचं वळण लावलं, तुम्ही चुकीच्या पद्धतीने आदर्श घातला, तुम्ही चांगलं जीवन त्यांच्या समोर जगले नाही म्हणून बिघडले. दुसऱ्यांना दोष देऊ नका. धन तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. जो त्या धनाला नाश करेल ना, देव त्याच्याकडून हिशोब घेईल. धन दिलं कोणाला आहे? आपल्याला. बोला, दिलं कोणाला आहे? आपल्याला. मग खर्चाचा हिशोब कोणाकडून घेईल देव? आपल्याकडून का दुसऱ्याकडून? नाही. मला खूप धन दिलं समजा देवाने, आणि मी मित्रांसोबत दारू पिऊन उडवलं. ते धन कशात उडवलं? आणि देवाला म्हटलं तू दिलं होतं ते मी कोणाला दिलं? मित्रांसोबत उडवलं. देव त्यांचा हिशोब घेईल का माझा घेईल? माझा. कारण दिलं कोणाला होतं? मला. हालेलुया. देवा, या लेकराचं आम्ही कसं संगोपन करू हे तू आम्हाला सांग. आमेन. मागा देवाकडे की आपल्या लेकरांना आपण कसं सांभाळायचं. एक वचन वाचा, नीतिसूत्र पटकन. नीतिसूत्र आणि 22 आणि 6. नीतिसूत्र 22:6. बस आता मी संपवतो 5 मिनिटात, काही टेन्शन घेऊ नका. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला. बायबल असं म्हणतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. हालेलुया. कसं शिक्षण दे? मुलाच्या स्थितीस अनुरूप. याचा अर्थ काय होतो?
लहान असताना जसं शिक्षण पाहिजे तसं, तरुण झाल्यावर वेगळं, प्रौढ झाल्यावर वेगळं. हालेलुया. म्हणजे जसं आहे ना तसं शिक्षण दे. आमेन. त्याच्या वयानुसार त्याला शिकव. म्हणून चर्चमध्ये आपण संडे स्कूल का घेतो? कारण लेकरं कशी असतात? लहान. मग लहान लेकरांना डायरेक्ट मोठे वचन शिकवतो का आपण? नाही. तर देवाला त्यांना छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून का माहिती का? की त्यांना चांगलं वळण लागावं. आमेन. त्यांना चांगलं वळण लागावं. मी लहान होतो, माझी आई मला खूपदा योसेफाची स्टोरी सांगायची. कोणाची? योसेफाची. मला खूप आवडायची. हालेलुया. दाविदाची सांगायची गोलियत बद्दल. अजून पण मला आठवतं त्या गोष्टी लहानपणाच्या. मग दावीद माझ्या डोक्यात होता, योसेफ माझ्या डोक्यात होता, मोशे माझ्या डोक्यात होता. हालेलुया. तारक मेहता दाखवाल तर तारक मेहता डोक्यात राहील. ते पण तसेच येडे चाळे करत फिरतील. समजतंय का? डोरेमॉन दाखवा ते डोरेमॉनच होतील. तुम्ही लेकरांना काय दाखवता त्याच्यावर डिपेंड आहे. हालेलुया. लेकरांना ते दाखवा जे त्यांना बनायचंय. आमेन. त्यांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्यांना दे. परत एकदा वाचा ते वचन. मुलाच्या स्थितीस अनुरूप, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. असे शिक्षण त्याला दे. म्हणजे वृद्धपणीही, म्हातारपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. तो त्याच्यापासून मागे फिरणार, तो कधीच बदलणार नाही. हालेलुया. तो तरुण झाला तरी बिघडणार नाही, प्रौढ झाला तरी बिघडणार नाही, म्हातारा होऊन मरून जायला तरी बिघडणार नाही. फक्त त्याला शिक्षण कसं दे माहिती का? लहान असताना जी गरज येते, तरुण झाल्यावर जी गरज येते, प्रौढ झाल्यावर जी गरज येते. हालेलुया. देवच शिकू शकतो. आमेन. बोला, कोण शिकू शकतो? देव. एक शेवटचं वचन वाचू आणि बंद करू आपण. लूक ऋषिवर्तमान 18, 15 आणि 16. लूक 18, 15, 16. पटकन. लूक 18. नंतर लोकांनी आपली तान्ही बालकी, आपली तानी बाळे कशाला म्हणतात? जे हातामध्ये ते बाळ आणलं होतं ना, हरुणला आणलं होतं ना, एरोनला आणलं होतं ना, कसं उचलून आणलं होतं? हातात ना. कसं? तानी बाळ याला म्हणतात. छोटस बाळ जे आईबाप उचलून घेऊन येतात. आमेन. आरोननी सांगितलं होतं का एरोननी की शिंदे सरांकडे घेऊन जा? असं नाही. कोण घेऊन आलं? आई आणि बाप, जयेश ब्रदर. त्यांनी ठरवलं की देवाच्या दासाकडे काय करायचं? घेऊन यायचं. समजतंय का? लहान बाळाला डॉक्टरकडे घेऊन जा, त्याला कळतच नाही आपण कुठं चाललोय. का? लहान बाळाला अजून माहितीच नाही ना डॉक्टर काय. तो टोचतो तेव्हा ते रडतं. एवढ्या मुलाला घेऊन जा डॉक्टरकडे, मग असं आपण ताणतो तो मागं जातो. का? त्याला माहिती हा काय टोचल नाही, ऐकणारच नाही. का? त्याला अनुभव आलेला आहे. आता इथं गेलं का काय करतो? हा टोचतो. छोट्या बाळाला घेऊन जा उचलून, त्याला काही पडलेली नाही राहत. त्याला माहिती मी कोणाच्या हातामध्ये? आईच्या हातात आहे. ते बिंदास असतं. कुठं पण घेऊन जा, त्याला माहिती माझी आई माझ्यासोबत आहे. आमेन. मोठ्या लेकराला आहे ना ओढून ताणून घेऊन जावं लागतं. कोणाकडं? डॉक्टरांकडे. कारण त्याला माहिती हा टोचल, म्हणून ती येत नाही. हालेलुया. येशूकडे कसे घेऊन गेले? परत वाचा. नंतर लोकांनी आपली तान्ही बाळे त्याने त्यांना स्पर्श करावा, येशूने त्या बाळांना स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, येशूकडे आणली. आमेन. मोठ्या लेकरांना आणलं का लहान बाळांना आणलं? लहान बाळांना. आमेन. तुमची लेकरं तुमच्या हातात आहेत ना, तेव्हाच देवाच्या हातात द्या. हालेलुया. तुमची लेकरं तुमच्या हातातून गेली ना, ती देवाच्या पण हातात येणार नाही. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, अशा लेकरांना येशू जवळ आणलं जे आई बापांच्या हातात होते. हालेलुया. म्हणून त्यांनी आपल्या हातातून कोणाच्या हातात दिलं? येशूच्या. एकदा लेकरं तुमच्या हातातून गेले ना, ते देवाच्या हातात सापडणार नाही. आई बापांचे डोळे कधी उघडतात माहिती तुम्हाला? जेव्हा लेकरं तुमच्या हातातून निघून जातात, मग देव आठवतो, आमचे लेकरं बिघडले, आता आमचं ऐकत नाही. योग्य वेळी देवाच्या हातात द्या. हालेलुया. धन त्याने दिलेलं ना, तोच सांभाळेल. आमेन. तोच त्यांना वळण लावेल. म्हणून त्या मानोहाने प्रार्थना केली, देवा जो मुलगा तू देणार आहे ना, तू शिकव की याचं पालन पोषण आम्ही कसं करावं. आमेन. हालेलुया. लेकरांना देवाच्या हातामध्ये सोपवा, तर हे धन आशीर्वादित होईल. हालेलुया.
येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये 5 भाकरी आणि 2 मासे दिले. किती? 5 भाकरी आणि काय झालं त्याचं? किती हजार लोक जेवले? 5,000पेक्षा. कारण कोणाच्या हातात दिल्या होत्या भाकरी? येशूच्या. बोला, कोणाच्या हातात? येशूच्या हातात. काही द्या, ते काय होतं? आशीर्वादित. बोला, ते काय होतं? आशीर्वादित. तुम्ही तुमची लेकरं येशूच्या हातात द्या, काय होतील? आशीर्वादित होतील. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये तुमची लेकरं देऊन टाका. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमची लेकरं आणि तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया, हालेलुया. आज माझी आई खुश काय माहिती का? पहिले जेव्हा मी पापात होतो ना, टुक्कार होतो मी. काय होतो? बोला बोला, काय होतो? टुक्कार. पिंपळनेरला जाऊन माझ्या मित्रांना विचारा, जुन्या मित्रांना, ते आज पण मला भेटले तर विचारतात, तू कसा काय सुधारला? काय विचारतात? तू कसा काय सुधारला? माझा जवळचा एक मित्र विसरवाडीला राहतो. त्याला अजून विश्वास बसत नाही, आकारच सुधारला का? कारण त्याला माहिती मी किती बिघडलेला होतो. समजते मी काय सांगतोय? जेव्हा मी बिघडलेलो होतो ना, माझ्या आईला रात्री झोप लागायची नाही. मी 12, 1, 2 वाजता घरी यायचो ना, जोपर्यंत मी घरात जात नाही माझी आई झोपायची नाही. कारण तिला वाटायचं काय होईल याचं काही सांगता येत नाही. तिला झोप नाही लागायची. आज मी प्रभूची सेवा करतोय, मी देवाच्या हातामध्ये. मी रात्री 3 वाजता जरी घरी गेलो ना, ती झोपलेली असते. कारण तिला माहिती मी कोणाच्या हातात आहे? देवाच्या. ती निश्चिंत आहे. तिला माहिती आज मी देवाच्या हातामध्ये आहे. ती चिंतेमध्ये नाहीये, टेन्शन मध्ये नाहीये. तिला माहिती देवाची सेवा करतोय. हालेलुया. आता काही होणार? देवाच्या हातामध्ये लेकरं सोपवून द्या, तुम्ही निश्चिंत झोपाल. आमेन. आणि देव त्या लेकरांना आशीर्वादित करेल. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये तान्या बाळांना सोपून दिलं आणि प्रभू येशूने त्यांना आशीर्वादित केलं. आमेन. आपल्या लेकरांना पण देवाच्या हातात सोपवा. संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. बोला, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. हे त्याने दिलेलं धन आहे. सांभाळा, याला वाढवा, याला आशीर्वादित करा. आमेन. नाही केलं, एक दिवस देव तुमचा हिशोब घेईल. म्हणून जे धन देवाने दिलेले ना, याचा सांभाळ करा. आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा. यावेळेस आपण प्रार्थना करू. आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोललेला आहे. प्रियांनो, आज प्रत्येक जण आपल्या परिवारासाठी मागा देवाकडे, की हे प्रभू, जे धन तू आम्हाला दिलंय, जी लेकरं तू आम्हाला दिली आहेत, परमेश्वरा, तू दिलेलं धन आहे प्रभू. त्यांचा नाश होऊ देऊ नकोस. ते व्यर्थ गोष्टींमध्ये वाया जाऊ देऊ नकोस. तर ते वाढावं, आशीर्वादित व्हावं, असं तू कर परमेश्वर पिता. तू कार्य कर आमच्या परिवारामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या लेकरांमध्ये, आमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तू काम कर परमेश्वर पिता. हे तुला शक्य आहे प्रभू. एक छोटस गीत गाऊ. थँक्यू लॉर्ड. एक छोटस गीत आपण गाऊ आणि एक प्रार्थना आपण करून आपण संपू. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो प्रभू या समयाबद्दल. हालेलुया. मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम कर प्रभु. मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम, मेरी आत्मा में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम कर प्रभु. मेरे परिवार में नया काम,
मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम, 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 मेरे जीवन में नया काम कर प्रभु। धन्यवाद पिता, तू माझ्या परिवारात काम कर प्रभू, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये तू कार्य कर परमेश्वर, काहीतरी नवीन घडावं प्रभूजी। जे धन तू आम्हाला दिलंय ते आशीर्वादित व्हावं आणि परमेश्वरा त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं असं होऊ दे परमेश्वर। आणि म्हणून हे धन आम्ही तुझ्या हाती सोपवावं, तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वर आम्ही त्याला वाढवावं यासाठी कृपा दे। आज तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल धन्यवाद, प्रत्येक आई वडिलांशी आज तू बोललाय प्रभू त्याबद्दल धन्यवाद। केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर। जे वचन पेरले गेले ते कार्य करू दे, 30 पट 60 पट 100 पट फळ देणार होऊ दे। तुझ्या वचनात लिहिलेलंय की तुझं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही। ज्या ज्या हृदयात ते गेलेलं आहे ते कार्य केल्याशिवाय परत येऊ नकोस ते बाबा।